हमारा प्यारा देश भारत आज बहुत गहरे संकटों में है। भारत में लगभग 4.5 करोड़ कोर्ट केस लंबित हैं, जिनमें से लगभग 10% यानी करीब 40 लाख केस 10 साल से भी ज्यादा पुराने हैं। लगभग 7 लोगों की मौत हर दिन पुलिस या न्यायिक हिरासत में होती है। दिल्ली, मुंबई, बैंगलोर में बढ़ती जनसंख्या के साथ जीवन की गुणवत्ता का स्तर लगातार बिगड़ता जा रहा है। पेड मीडिया ने जरूरी खबरें दिखाना बंद कर दिया है और भारत की जनता का मानसिक स्तर भी निरंतर गिराता जा रहा है। उम्मीदों के हिसाब से औद्योगिक प्रगति नहीं हो रही। सरकारी नौकरियों के लिए बढ़ता पागलपन दिखाता है कि प्राइवेट सेक्टर में नौकरियों की काफी कमी है। अमीर और गरीब में अंतर निरंतर बढ़ता जा रहा है। भारतीय सीमाओं की बात करें तो अरुणाचल और लद्दाख में चीन हमारी जमीन पर कब्जा करके बैठा है। मैं आपको सिर्फ डराना नहीं चाहता। इन सभी परेशानियों का समाधान है, पर आपकी बड़ी-बड़ी पार्टियां, भाजपा, कांग्रेस, आप, उन समाधानों को छुपाना चाहती है। ये सभी पार्टियां एक दूसरे पर आरोप लगाती है, पर कोई सही समाधान नहीं बताती हैं। राइट टू रिकॉल पार्टी ही इकलौती पार्टी है जिसने ऐसे कानूनों के प्रस्ताव अपने मैनिफेस्टो में डाले हैं जिनके आने से भारत में असली व्यवस्था परिवर्तन हो सकता है। हरे कृष्ण. मी बघितलं की भारतामध्ये खूप साऱ्या समस्या आहे आणि त्या समस्याचं समाधान पण तुमच्याकडे आहे. पण ते समस्याचं समाधान तुम्हाला तुमच्या रिप्रेझेंटेटिव्ह थ्रू भेटणार. म्हणून मी त्या समस्याचं समाधान एका छोट्याशा या व्हिडिओमध्ये प्रस्तावित करतोय. ते तुम्ही बघा आणि तुम्हाला बरोबर वाटलं तुम्ही तुमचे कमेंट्स आणि रेकमेंडेशन पण द्या. मी ॲडव्होकेट केतन भावने या विधानसभा इलेक्शनमध्ये मलबार इथून उभा आहे. 185 कॉन्स्टिट्युशनतून. आपल्या भारतातल्या समस्या आणि महाराष्ट्रातल्या समस्या, मुंबई जी भारतातली इकॉनॉमिक कॅपिटल आहे त्याची पण एक अलग समस्या आहे. ओव्हर पॉप्युलेशन होऊन राहिले, बाहेरचे लोक येऊन राहिले, सगळं त्रास होऊन राहिला आहे, गर्दी वाढून राहिली आहे आणि तुमच्याकडे समस्याचं समाधान काही भेटत नाही. असं कारण शोधणं आहे. जर ते कारण भेटलं तर त्याचा उपाय करता येणार. तसंच समस्यांचा उपाय त्यांच्या मेन कारणावर असते. आता देशामध्ये जे समस्या आहेत ते आपले मुख्य जे लीडर्स आहेत, आपले पॉलिटिशियल लीडर्स आहेत, ते काम नाही करत, त्याच्यामुळे मेन आहेत. म्हणून पहिले समस्याचं समाधान आहे वोट वापसी. वोट वापसी पासबुक. वोट वापसी पासबुक म्हणजे काय आहे ॲक्च्युली, की तुम्ही एक व्यक्तीला वोट देताय, तो कॅन्डिडेट निवडून येतो आणि तो इलेक्शनमध्ये निवडून आल्यामुळे 5 वर्ष बसतो आपल्या जागेवर. तो काम करतो नाही करतो तुम्हाला त्याच्यावर काही कंट्रोल नाही आहे. तुम्ही फक्त त्याला ॲप्लिकेशन देऊ शकता आणि तो करणार नाही करणार त्याच्या मर्जीवर आहे, त्याच्या मुवमेंटवर आहे. पण जर वोट वापसी कानून आला त्याच्यामध्ये त्याच्या दायऱ्यामध्ये जिल्हा न्यायाधीश, जिल्हा पोलीस कमिशनर, जिल्हा मेडिकल ऑफिसर, जिल्हा फूड आणि हे बघतात, जेवणाचं बघतात, त्याच्यामधलं पण ऑफिसर, हे सगळे त्याच्यामध्ये त्या दायऱ्यामध्ये येतील. आता हे ना होणार काय की जेव्हा तुम्हाला वोट परत घ्यायची ताकद असणार, तुम्ही जो व्यक्ती काम नाही करत, जो कॅन्डिडेट काम नाही करत, जो ऑफिसर काम नाही करत, जो ब्युरोक्रेट काम नाही करत, त्याला दिलेला वोट तुम्ही परत घेऊ शकणार. आता ही सिस्टम US मध्ये आहे, मोस्टली डेव्हलप कंट्रीजमध्ये आहे. त्याच्यामुळे त्यांचा डेव्हलपमेंट वाढून राहिला आहे. पण हे भारतामध्ये का नाही आहे? कारण की भारताची जी पॉलिटिकल एन्व्हायरमेंट आहे, पॉलिटिकल लीडरशिप आहे, त्यांना नाही पाहिजे की हा सोल्युशन तुमच्याकडे येऊ, परमनंट सोल्युशन आहे हा जर सोल्युशन तुमच्याकडे आला तर तुम्ही सगळ्यांना सरळ करून टाकणार, हे मला खात्री आहे. एक मराठी माणूस ताकद ठेवतो देशाला सुधारण्याची. एक शिवाजी महाराजांनी पूर्ण देशाला सुधारून टाकलं. तसंच एक साधारण व्यक्तीला ही जेव्हा पॉवर भेटणार राईट टू रिकॉलची, तेव्हा तुम्ही चमत्कारिक, हे क्रांतिकारी लॉ आहे. असं पुढचं अजून एक लॉ मी बोलतो. एक आहे खनिज मुनाफा बटवारा म्हणून लॉ आम्ही जो प्रपोज केला. 40 लॉमधून मेन सांगतो आहे. तो आहे खनिज मुनाफा बटवारा. म्हणजे आता आपल्या आजूबाजूमध्ये जे पण बघतो आपण ते सगळं खनिजपासून बनलेली वस्तू आहे. आणि खनिजपासून बनलेलं असल्यामुळे जसं आहे लोखंड आहे, चांदी आहे, सोनं आहे, कोबाल्ट आहे, झिंक आहे आणि खूप सारे खनिज आहे जे आपल्याला लागतात. सिमेंट, रेती, हे सगळं पण खनिजपासूनच बनतं. म्हणजे सिमेंट पण जमिनीपासूनच काढले जातात. आता आपल्या देशामध्ये जे खनिज काढणारी गव्हर्मेंट परमिशन देते, ज्यांना जे कंपनीजना परमिशन देते, त्याच्या बदली गव्हर्मेंट एक रॉयल्टी घेते. ती रॉयल्टी तुम्ही ऐकणार तर तुम्हाला धक्का लागणार की गव्हर्मेंट एवढी रॉयल्टी कशी घेऊ शकते. इंग्रजांच्या टाईमापासून ती रॉयल्टी सुरू आहे, ₹1 पर एकर. आणि असं नाही की गव्हर्मेंट ₹1 पर एकर घेते आहे तर ते
त्याच्याशिवाय काही व्यतिरिक्त काही घेत नसणार. अंडरकवर खूप चालते आपल्या देशामध्ये आणि नेता आहेत त्यांना पण भेटते, भ्रष्ट नेत्यांना पण भेटते, सगळ्यांना भेटते. त्याच्यामुळे 1 रुपया पर एकर ठेवला. जर हा 1 रुपया पर एकरचा रॉयल्टी वाढून 1,00,000 रुपये पर एकर कोण टाकलं तर एका एकरतून जे कंपनीज आहे ते मिनिमम 10 करोडची वार्षिक उत्पन्न काढते. त्यातून तुम्हाला जर आपल्या देशाला 1,00,000 रुपये वार्षिक रॉयल्टी भेटली तर मी बोलू शकतो की आपल्या देशामध्ये एक पण गरीब नाही राहणार. आणि महाराष्ट्र तर समृद्ध आहे खनिजमध्ये. तर महाराष्ट्र तर एकदम एवढ्या उंचावर जाणार की त्याचा काही विचार नाही करू शकत. हा एक आहे लॉ आम्ही जो प्रपोज करायचा आहे आम्हाला. पुढचा लॉ मी बोलतो आहे ज्युरी कोर्ट सिस्टम. आता आपण बघणार की जेवढे पण समृद्ध देश आहे, US आहे, UK आहे, लंडन, पोलंड, इकडे ज्युरी कोर्ट सिस्टम चालते. आणि ज्युरी कोर्ट सिस्टम म्हणजे काय आहे की जज बसतो आणि जजसोबत ज्युरी बसते. जे ज्युरी आहे ऑर्डिनरी सिटिझन्स असतात, पण ते लॉटरी सिस्टमनी या नॉमिनेशननी ते जाऊन तिकडे बसतात. त्याच्यामुळे काय होते, जजवर प्रेशर असतो की काम लवकर करायचं आणि जस्टिस लवकर होणार. आता भारतामध्ये 4-4.5 करोड केसेस आहेत. त्यातून 40 लाख केसेस मागच्या 10 वर्षापासून 10 वर्षापेक्षा जास्तीचे केसेस आहेत. आता जेव्हा जे खनिज मुनाफा बटवारातून जे पण प्रॉफिट येणार, एमटी लँड ॲक्टतून जे पण प्रॉफिट येणार, त्या प्रॉफिटतून त्या रॉयल्टीतून आपण जी 20,000 कोट्स आहे आता त्यातून 1,00,000 कोट बनवू शकू. त्या कोर्टचा फायदा असा होणार की जस्टिस सिस्टम लवकर चालणार. जस्टिस सिस्टम लवकर चालणार तर जे ऑर्डिनरी माणूस आहे, जे भीती आहे ज्यांच्या मनामध्ये की कोर्टमध्ये जाणार तर 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष लागणार, ती भीती निघून जाणार. तुम्हाला न्यायिक जे तुमचे अधिकार आहेत ते तुम्हाला पटकन भेटतील. आणि जज पण राईट टू रिकॉल या वोट वापसीच्या दायऱ्यामध्ये असणार. त्यांनी आपल्या देशामध्ये एक क्रांतिकारी मुवमेंट येणार आणि आपण आपल्या देशाला लवकरात लवकर विकसित होताना बघूया. अजून असे खूप सारे कानून आहे मी जे बोलू शकतो, पण टाईम कमी असल्यामुळे मी तुम्हाला याच्यावरच सांगतो की आम्ही एकच पार्टी असणार ज्यांनी आपल्या देशामध्ये 2700 पार्टीमधून फक्त एकच पार्टी असणार राईट टू रिकॉल. तुम्हाला पाहिजे तुम्ही मॅच करून बघा. आमचा जो मॅनिफेस्टो आहे तो 350 पेजेसचा मॅनिफेस्टो. त्यामध्ये 40 ड्राफ्ट लॉज आहेत. आम्ही जे ड्राफ्ट लॉ बनवले आहेत, जे ड्राफ्ट कायदे बनवले आहेत, ते कोणत्या पण पार्टीने कधी बनवले नाही आहे. ही पहिली पार्टी असणार ज्यांनी आली. मागच्या 25 वर्षापासून यांचे कार्यकर्ता काम करतात आहे, पण आता आम्ही पॉलिटिक्समध्ये आलो आहे. तर आम्हाला सपोर्ट करा, मला सपोर्ट करा. राईट टू रिकॉल पार्टी, प्रेशर कुकर हा आमचा चिन्ह आहे. माझं नाव ॲडव्होकेट केतन माने. नमस्कार.